पश्चिम बंगालमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येते। तुरुंगात बंद असलेल्या महिला कैदी वेगाने गर्भवती होतात आणि सुमारे 196 महिला कैद्यांनी मुले जन्माला घातली। पण हे नेमकं कसं घडलं असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। अलीकडेच या प्रकरणात न्यायालयात एक अहवाल सादर करण्यात आलाय। त्या अहवालानुसार जेलमध्ये 196 मुलं राहतात। या अहवालात या महिला कधी गर्भवती राहिल्या याचीही नोंद करण्यात आली आहे। मुख्य न्यायमूर्ती TS शुगनमन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर महिला कैदींच्या तुरुंगात कोठडीत पुरुष कर्मचाऱ्यांवर बंदी घालावी अशा सूचना देण्यात आल्या। एमिकस क्युरी यांनी दिलेल्या अहवालात म्हटलंय की पश्चिम बंगालच्या विविध तुरुंगात जवळपास 196 मुलं राहतात, तर अलीपूरच्या महिला सुधारगृहात 15 मुलं आहेत आणि त्यातील 10 मुलं आणि 5 मुलं आहेत। रिपोर्टनुसार महिला कैदींनी खुलासा केलाय की महिला कैद्यांनी सुधारगृहातच मुलांना जन्म दिलाय। या मुलांचे वडील कोण आहेत याचा काहीच अद्याप शोध लागलेला नाहीये। बंगालच्या तुरुंगातील या प्रकरणाचा महिला कैदींचे शारीरिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। न्यायमूर्ती सुप्रतिम भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर गांभीर्याने विचार केला असून पुढील सोमवारी या प्रकरणात सुनावणी होणार आहे। तसंच एमिकस क्युरीने त्यांच्या अहवालात एक सल्ला देखील दिलाय। महिला कैदी जेलमध्ये दाखल होण्याआधी सर्व महिलांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जावी। जर या प्रक्रियेची मॉनिटरिंग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट करणार आहेत। तसंच महिला कैद्यांच्या कोठडीत पुरुष कर्मचाऱ्यांना बंदी घालावी अशाही सूचना दिल्या। सुधारगृहातील ज्या कोठडीत महिला कैद्यांना ठेवलं जातं तिथं पुरुष कर्मचाऱ्यांच्यावर प्रवेशावर निर्बंध लावण्यात यावेत अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत।